नमस्कार. मी कथा अभिवाचक अतुल घटवाई. माझ्या कथेचं नाव आहे दृष्टी आणि तिचा कोल. लेखक आहेत प्रसिद्ध चारोळ्याकार चंद्रशेखरजी गोखले. तशी ही गोष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरच्या एका गावातील. तर त्या दिवशी तेलकट चेहऱ्याची सावळ्या रंगाची हाडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटो काढून घ्यायला तिच्या घरच्यांनी आणली होती. हो, म्हणजे तशी पद्धतच होती ना तेव्हा. उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता. त्यामुळे अनेक जणींचे फोटो त्याने काढले होते आणि अनेकांची लग्न देखील जमली होती. त्यामुळे त्याच्याकडे फोटो काढले तर मुलीचं लग्न लगेच जमतं असा समजही पसरला होता. अर्थात हा समज त्याच्या पथ्यावरच पडला होता. मुलीकडचे लोक कुठून कुठून याचा पत्ता शोधत ह्याच्याकडे यायचे. याला स्वतःसाठी मुलगी बघायला सवड नव्हती आणि इथं मुलीची रीग मात्र त्याच्या स्टुडिओत लागलेली असायची. पण आज आलेल्या त्या मुलीची गोष्टच जरा वेगळी होती. तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पाहत राहिलं तर खरंच खूप काही खास होतं. हे खास करून तिचा बांधा आणि खोबडीत बसवल्यासारखे रेखीव पिंगट डोळे की ज्यात वेदनेशिवाय काहीही नव्हतं. केस पातळ पण सिल्की सरळ, मध्ये भांग आणि शेवटपर्यंत वेणी वळायची जुनी पद्धत. त्यामुळे तिचा निमुळता चेहरा खूपच वेगळा भासत होता. असा फेसकट इफेक्ट आणण्यासाठी नायिकांना वेगळा मेकअप करावा लागायचा. तो हिला उपजत मिळाला होता. केसांना लावलेली चांदीची दक्षीदार क्लिप देखील खूप कलात्मक होती. पण या कशाची ना तिला जाणीव होती ना घरच्यांना कल्पना होती. त्यांच्या मते अतिसामान्य रूपामुळे, हाडकुळ्या अंगगाठीमुळे हिला वारंवार नकार येतोय. तिच्याबरोबर तिचे 3 मोठे भाऊ आणि आई पण आली होती. भाऊ सांगत होते, चाहे तो 100 रुपया ज्यादा ले लो पर इसे गोरा दिखाओ. हे सांगणारे स्वतः मात्र काळे मिचकुट्ट होते. पण ते पुरुष होते आणि निव्वळ हिच्यामुळे त्यांची लग्न अडलेली होती. आई म्हणत होती, जब देखो रोनी सूरत लेकर बैठी है, जब तक ठीक से हंसेगी नहीं ना तब तक फोटो मत निकालना. बागेत सापडलेलं पोपटाचं बावरलेलं पिल्लू त्याच्यासाठी पिंजरा आणेपर्यंत उंदीर पकडायच्या खटक्याच्या लाकडी पिंजऱ्यात ठेवावं तसं त्या जीवाचं झालं होतं. माझ्या मित्राची जुनी सवय, ज्याचा फोटो क्लिक करायचा त्याला तो आधी बराच वेळ निरखत राहायचा. तसाच तिलाही तो निरखत राहिला. आता एक तरुण मुलगा आपल्याला निरखतोय या विचारानेच तिने जे हावभाव चेहऱ्यावर आणले, जी काही आपली वेणी एकदा मागे पुढे केली, जो काही आधीच गुरफटून घेतलेला पदर आणखीनच गुरफटून घ्यायचा प्रयत्न केला, बस माझा मित्र इथंच पुरता घायल झाला. आणि तेवढ्यात लाईट गेली आणि क्षणात त्याला तिच्या घरच्यांचं जे दर्शन झालं ते इतकं विदारक होतं की बास. आता आई म्हणजे ममतेची देवता, ती सुद्धा तिच्यावर कोपली. अवदस आहे अगदी. अरे स्पेशल टॅक्सी करून आणली, हॉटेलात नाश्ता करवला, म्हणला आधीच रडकं थोबाड, त्यात भुगेमुळे बुंसाल नको. और तो और नए कपडे खरीदे, लिपस्टिक खरीदी, लेकिन जैसे फोटो के लिए बैठी इसने तो बिजली ही गुल कर दी. माझा मित्र म्हणाला, अहो इतकं काय वैतागताय, लाईट जाणं ही आम बात आहे आमच्या इथली, जसे गेले तसे येतीलही. पण त्याचं कोणीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं. कारण सगळ्यांनाच घाई होती. याने एकदाचे फोटो क्लिक केले की काहीतरी मिरॅकल होईल असं त्यांना वाटत होतं. अगदी झुमरी तलैया, मेरठ, कानपूर कुठेही ते तिला द्यायला तयार होते. उसके हात पिले होने से मतलब, असा एकंदरीत काय तो रोख होता त्यांचा. आणि या कुणालाच आपण नकोसे झालोय याची वेदना तिचा चेहरा व्यापून होती. आत्ता सुद्धा लाईट गेल्यावर त्यांचा धीर खचला आणि तिच्या मनाचा विचार न करता ते ताशेरे झाडत होते.
एका परक्या मुलासमोर आपण आपल्या मुलीला विनाकारण जलील करतोय याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं. माझा मित्र त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण काही समजून न घेता ते एका सुरात म्हणाले, हिच्या बाबतीत नेहमीच असंच घडतं, एक बात सीधी नाही होती इसकी. तिनं कष्टानं डोळ्यातलं पाणी अडवलेलं होतं. स्वतःवर ताबा मिळवायला ती आपली भुवई उगीचच खाजवल्यासारखी करत होती आणि तिची ती अदाही त्याला आवडली आणि उत्स्फूर्तपणे तो म्हणाला, हिच्या लग्नाचाच प्रश्न आहे ना? तिचे भाऊ म्हणाले, हो, तुम्हाला नाही कळणार त्यातलं गांभीर्य. मित्र म्हणाला, हे बघा, मला इतकंच कळतंय, हल्ली माझ्या घरातही माझ्या लग्नाचा विषय वारंवार निघतोय आणि मला ही मनापासून पसंत आहे. हा स्टुडिओ माझा स्वतःचा आहे, माझ्याकडे घरसुद्धा आहे. आम्ही दोघं भाऊ आणि आई तिघंच घरी असतो. आई निवृत्त शिक्षिका आहे आणि भाऊ तिकडं महेश भटकडे असिस्टंट आहे. तुमच्या मुलीला मी पसंत असेन तर मी लगेच लग्नाला तयार आहे. हां, म्हणजे तसा एखादा महिन्यात तारांबळ उडते, नाहीतर पोटापुरतं कमवायला लागलोय मी. एक चित्रपट बघण्याचं व्यसन सोडलं तर बाकी कसलीही बुरी आदत नाही आहे. काय झालं कोण जाणे, पण इतक्या वेळ स्वतःवर ताबा मिळवण्यात यशस्वी झालेली ती उन्मळून रडायलाच लागली. तिच्या मोठ्या भावाला ते असह्य झालं. अरे नाही करणे तो मत कर, पर हिरोने का नाटक बस हुआ अब, असं म्हणत तिला मारायला त्याने हात उचलला. आता पाठीत जोरात गुद्दा बसणार या कल्पनेनेच ती सावरून बसली आणि पाहते तर काय, भावानं उचललेला हात माझ्या मित्राने वरच्यावर अडवला होता. खबरदार, हिला मारलं तर. तो दरडावला. अरे सगळे भाई होकर ऐसा बरता, जर का हिनं माझ्याशी लग्न केलं तर सगळ्यात आधी मी तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद करीन. आपल्या मुलीशी कोण असं वागतं का? त्याच्या बोलण्याने ते सर्व जपापले आणि तिला कंठ फुटला. मुझे पसंद है ये, जैसे बनेगा वैसे रह लेंगे हम, आपको चिंता करने की जरूरत नहीं. माझ्या मित्राला तर एकदम कॉलर टाईट झाल्यासारखंच वाटलं. त्यांना विचारूनच त्याने त्याच्या आईला स्टुडिओमध्ये बोलवून घेतलं. मग समोरून टपरीवरून सगळ्यांसाठी चहा सांगितला. आई आली. मुलीला बघता क्षणीच ती मनात भरण्यासारखी नव्हतीच, पण तिला आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव कळत होते. ते मनापासून आहेत हेही कळत होतं आणि तिनं उत्स्फूर्तपणा आणत होकार दिला. घरून येताना आईने प्रसंगावधान राखून फुलांचा गजरा आणला होता. तो ती कौतुकाने तिच्या केसात माळायला गेली. तत्परतेने तिची आई पुढे येत म्हणाली, हमारे में कुंवारी लड़कियों के बाल में फूल नहीं सजाते. आई ठामपणे म्हणाली, वो आपके घर का रिवाज होगा, हमारे यहाँ ऐसी कोई पाबंदी नहीं होती. तुम्हाला हे लग्न मान्य असेल आणि मुलीची मर्जी असेल तर ती हा फुलांचा गजरा केसात माळेल. घरच्या सायलीचा आहे हो. घरच्या सायलीचा आहे म्हणताना आईचा स्वर जरा हळवा झाला. तोही त्या मुलीने बरोबर टिपला आणि हे माझ्या मित्रानेही बरोबर काढलं. तिनं अगदी हक्काने तो गजरा आईकडून घेतला आणि आपल्या केसात माळला. ते करताना एक कटाक्ष माझ्या मित्राकडे टाकायला ती विसरली नाही. म्हणजे तशी हुशार होती ती आणि तिचा तो कटाक्ष म्हणजे त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात होती. अक्षरशः माझा मित्र नंतर मला म्हणाला, अरे खरंच रे, त्या क्षणाला साऱ्या जगात फक्त आम्ही दोघंच होतो. इतक्यात चहा आला. चहापान झालं आणि मित्राची आई तिच्या भावांना आणि आईला घेऊन घरी जायला निघाली आणि म्हणाली, मी पुढे होते, तू यांना घेऊन ये. असं सांगून आई जायला लागली तशी तिने हाक मारली. माझी आई थांबली आणि ती पाया पडायला लागली. तेव्हाही तिनं माझ्या मित्राकडे असं पाहिलं की त्याला तिच्या नजरेतली आज्ञा समजली आणि तोही आईच्या पाया पडायला धावला. आणि त्या क्षणी आईच्या मनातही एक नातं निर्माण झालं. दोघांनी वाकून नमस्कार केल्यावर आईने दोघांना घट्ट पोटाशी धरलं. तो समजून चुकला, आपल्या आईला सुद्धा ही आवडली.
मग तिच्या आईला पुन्हा एकदा याचा आग्रह करत मित्राची आई स्टुडिओच्या बाहेर पडली आणि पुन्हा एकदा चित्र बदललं. आता दोघं तिच्या आईच्या पाया पडायला वाकले तर ती बाई ऊर भरून वाहिल्यासारखी रडायला लागली. त्यानं पाहिलं तर तिचे भाऊ सुद्धा मुसमुसत डोळे पुसत होते आणि म्हणाले, बहुत बहुत सताया रे हमने उसको, अरे उसकी क्या गलती है, शादी तो संजोग की बात होती. असं बरंच काही ते बोलत होते. आणि तेवढ्यात दिवे आले. सगळं लख्ख दिसायला लागलं. भावांना आपली ती एकुलती एक बहीण आता सुंदर दिसत होती. आई तर भरून पावल्यासारखी झाली होती. धन्यवाद.